नमस्कार, मी जस्मीन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट असा बनणारा रवा उत्तापा. हा उत्तापा आपण मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा गडबडीच्या वेळेस आयत्या वेळेस बनवणारी रेसिपी आहे. यासाठी पूर्वतयारीची काही गरज नसते. अर्ध्या तासात आपण ही रेसिपी बनवू शकतो. चवीला पण खूप छान लागते. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा जास्त जाड पण नाही आणि मध्यम आहे, बारीक पण नाही आहे. जर जास्त जाड असेल तर आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ शकतो. त्यानंतर त्यात आपण अर्धा वाटी दही घेतलेले आहे. हे दही जास्त आंबट देखील नाही, फ्रेश दही घेतलेले आहे. हे रवा आणि दही एकजीव करून त्यात नंतर आपण 1 वाटी पाणी घालून हे मिश्रण भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत. या मिश्रणातील गाठी फोडून आपण अर्धा तास ठेवून देऊयात. त्यानंतर यामध्ये अर्ध्या तासानंतर आपण या मिश्रणामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. हे मिश्रण एकदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आपण त्यामध्ये आणखीन अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरणार आहोत. ते देखील आपण घालून घेऊयात आणि एकदा हे मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण आपण एकदा एकसारखे हलवून घेऊयात. मला हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटत होते, त्यामुळे मी त्यामध्ये आणखीन अर्धा वाटी पाणी ॲड करून घेतले. त्यानंतर आपण एका गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर अर्धा पळी तेल घालून हे तेल सगळीकडे पसरवून घेतले आहे आणि गॅस मध्यम ठेवून पळीच्या साहाय्याने हे पीठ आपण पसरवून घेणार आहोत. पीठ पसरवताना पळीच्या साहाय्याने थोडेसे वरून एकसारखे करून घेणार आहोत, म्हणजे आपला उत्तापा एकसारखा होतो. त्यानंतर आपण त्याच्यावर थोडेसे झाकण ठेवून वाफ घेणार आहोत. ही 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. हे झाकण काढून वाफ आल्यानंतर हे आपण एकदा उलटवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सोनेरी रंगावर एकसारखे भाजून देखील घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व पिठाचे उत्तापे बनवून घेणार आहोत. हे उत्तापे खायला खूप छान लागतात. आपण याला चटणीसोबत, दह्यासोबत तसेच टोमॅटो केचपसोबत, चहासोबत खाऊ शकतो. काहीच नसेल तर कोरडे देखील आपल्याला खाता येते. 1 वाटी रव्यासाठी मला 2 वाटी पाणी लागले आणि या पिठामध्ये मला 6 उत्तापे झाले. हे मध्यम आकाराचे उत्तापे झाले. अशा प्रकारे आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील हे उत्तापे बनवून देऊ शकतो. लहान मुलांना खूप आवडतात हे उत्तापे. यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या देखील वापरू शकतो. अशा प्रकारे आपले सर्व उत्तापे तयार झाले आहेत. किती छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही. खायला देखील तेवढेच टेस्टी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.